नमस्कार. परत एक फावट तुमकां येवकार दिता. आयज सकाळच्यान दुखद बरी बातमी आमकां सकाळी मेळ्ळी आनी ते सकाळच्यान आमी हाजेर अपडेट करता. डॉक्टर केतन भाटीकर जे लिडर आसा, एक फोंड्याचे लिडर, फक्त फोंड्याचे न्हू तर आख्खे गोंयभर तेंच्यांनी भरपूर आपलें काम केल्लें आसा. स्पेशली तेंच्यांनी फिजिओथेरपिस्ट म्हणून तेंचें नांव आख्खे गोंयभर आहा. स्पोर्ट फॅटर्निटी कितलेशेच स्पोर्ट्स जे एथलेट्स आसा, स्पोर्ट्स फॅटर्निटी आहा तेंच्या खातीर तेंच्यांनी खुबशे ट्रेनिंग्स आनी तांचे दुयेंसांचेरूय तेंच्यांनी खुबशे गजाली केल्ल्यो आहा. आनी केतन भाटीकर काल राती म्हणजे मध्यराती ही गजाल जाली जंय तांकां स्नेक बायट जालो, तांकां सोरोपान चावलो अशें म्हणटा आनी ताच्या नंतर तांचें मरण जालें. आनी आयज सकाळच्यान तांचो पोस्टमॉर्टमूय जालो बॉडीचेर आनी ताच्या नंतर बॉडी आतां घरा तेंच्या पाविल्ली आसा आनी भरपूर लोक थंय पळोवपाक मेळटा. क्रावडूय भरपूर जाल्लो आसा. लायनीन लोक तांच्या घरा पाविल्ले आसा. सगळे लिडर्सूय थंय आसा. आमी पळयले खुबशे सगळे लिडर सगळ्यांनी सकाळच्यान ट्वीट केल्या. CM डॉक्टर प्रमोद सावंतान तांच्यांनी सुद्दां ट्वीट केल्ले सगळ्या गजालीचेर आनी भरपूर क्रावड आसा. लोक जितल्या तरेन लोक तेंच्या फाटल्यान आशिल्ले हे आयज आमकां पळोवपाक मेळटा. जो क्रावड तांकां जो सपोर्ट आशिल्लो, जे लोक तुमी हांगा विज्युअल्स पळयता, तेंची बॉडी जेन्ना घरा कडेन हाडली तेन्ना हजारांनी लोक तेंच्या घरा कडेन आमकां पळोवपाक मेळ्ळे. आनी एक यंग यूथ लिडर जे 38 वर्सां 38 इयर्स ओल्ड, खूब यंग लिडर, ज्या तरेन तांणी युथां खातीर काम केलें, स्पेशली फोंड्या मतदारसंघात ज्या तरेन आतां बायपोला खातीर सुद्दां तेंच्यांनी ज्या तरेन काम केलें त्या इलेक्शनाच्या टायमार घराघरांनी ते पावले. फक्त इनफॅक्ट आतां न्हू तर गेल्या इलेक्शनाक जेन्ना MGPच्या तिकेटाचेर ते झगडले 2022 तेन्ना फक्त 77 मतांच्या डिफरन्सान ते फाटीं पडले आनी तेन्नाच्यान आतां मेरेन तेंच्यांनी काम दुसऱ्याच दिसा तेंच्यांनी काम सुरवात केलें आनी आतां मेरेन ते लोकांच्या फक्त घराघरांनी तर मनाक काळजान पाविल्ले आसले. सो हे केतन भाटीकर हांकां सोरोपान चावलें. कितें एक्झॅक्टली ह्या विशयाचेर जालें, बिकॉज आमी हेज्या पयलीं सकाळी इन्सिडंट सांगले. आतां मेरेन लोकांक सगळ्यांक खबर आहा की स्नेक बायट सोरोप चावल्यान हेंचें मरण जाल्लें आसा. पोस्टमॉर्टम रिपोर्ट क्लियर कट आतां सांगतलोच, पण आयकल्ले सोर्सीच्या बातींतल्यान जे सोर्स आमकां सांगता तेजे वयल्यान कळटा की हें जेन्ना तेंचें मरण पावल्याचें सोरोप चावल्यांनीच जाल्या. आतां हे सोरोप एक्झॅक्टली कसो इतले बेगीन तेंचें मरण जालें काय कितें, आमी एक्सपर्टां कडेन कनेक्ट केल्ले आसा ह्या सगळ्या विशयांचेर. एक्सपर्टूय ह्या विशयाचेर उलयता. सो आतांच थोड्याच वेळान आमी तेंच्या कडेन कनेक्ट जातले. सगळ्यांत पयलीं आमी आयकोया जे लिडर्स थंय पाविल्ले आसा. एक म्हणजे तेंचे इलेक्शना टायमार जे अपोजिशन म्हणून आशिल्ले रवी नायकाचे सुपुत्र रितेश नायक, ते थंय पाविल्ले. तेंच्या कडेन आमचे रिपोर्टर उलयले. तेचे पयलीं तांची प्रतिक्रिया आमी आयकोया. डॉक्टर केतन भाटीकरांचें निधन जालें तें आयकून खूब वायट दिसलें. आनी आज जे त्यांनी सोशल वर्क इतलें केलें, सेल्फलेस वर्क त्यांनी फोंड्या लोकां खातीर केलें. आनी खास करून कोवीड जे पॅन्डेमीक आशिल्लें तेन्ना सुद्दां त्यांनी खूब लोकां खातीर तेन्ना तें पावलें. आनी आज ते आमच्या मदीं ना, ते म्हाका सकाळीं कळ्ळें. खूब वायट दिसलें आनी देवान ते लॉस जालो ते सहन करपाक तेंचे पेरंट्स फॅमिलीक सहन शक्ती दिवची. आनी हांव देवा कडेन मागता की तेजे आत्म्याक शांती दिवची. हे आशिल्ले रितेश नायक जे BJPच्या तिकेटीचेर फाटल्या बायपोल इलेक्शन जेन्ना आशिल्लें तेन्ना तेंच्यांनी कॉन्टेस्ट केल्लो आनी ते कितले भले अपोजिशन जावं इलेक्शनाक आनी पार्टीचे मतभेद जावं, पण हेच गोंयकारपण आमी पळयता की गोंयकार कितलोय अपोजिशन आशिल्लो, इट वॉज अ पॉलिटिकल हे गजाल म्हणपाक शकता, पण आतां हे सद्या तेंच्या घरा कडेन पाविल्ले आसा आनी हेच आमचे गोंयकारपण. सगळ्यात पयलीं आमी ह्या आतां पोस्टमॉर्टम जातकूनी बॉडी घरा हाडिल्ली आसा, पण थंय आमचो रिपोर्टर दामू आसा तेंच्या कडल्यान आमी जाणून घेवया थंय एक्झॅक्टली जालें कितें काय. पोस्टमॉर्टम रिपोर्टाची तांकां कितें झळक लागले जाल्यार ते आमी दामू कडल्यान आयकोया. हॅलो दामोदर, हय सांग. सकाळच्यान थंय प्रेजेंट आसलो. हय हांव सकाळच्यान थंय प्रेजेंट आसलो आनी थंय सकाळच्यान खुबशे लिडर येताले वयताले. आनी जेन्ना पोस्टमॉर्टम जालो तेन्ना आमकां न्यूज मेळ्ळी की खंय तरी एक स्पेशल टीम 3 जाणांची स्पेशल टीम अपॉयंट केल्ली हो पोस्टमॉर्टम करपाक. आनी ताका लागून ती टीम पणजेच्यान येयली, तेंच्यांनी पोस्टमॉर्टम केलो. जेन्ना पोस्टमॉर्टम जालो, बॉडी तेंच्या स्वाधीन केली घरा व्हरपाक, तेन्ना त्या डॉक्टरांक आमी विचारपाचो प्रयत्न केलो, पण तेंच्यांनी आन्सर दिलें ना. तेंच्यांनी कांयच सांगलें ना, आपूण उलोवपाक शकना, आपलें तोंड बंद जाल्लें आसा म्हटलें आनी ते भायर सरले.
तशेंच मागीर आमी डॉक्टर मधू गडगिरकरा कडेन उलोवपाचो प्रयत्न केलो. तेंच्यांनी सांगलें की आपल्याकूय ऑथॉरिटी ना उलोवपाक. सो अशें आमकां थोड्या सुत्रां कडल्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण कळ्ळें की तेका हातीक उजव्या हातीक खंय तरी सोरोप चावलो. आनी एक आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळी की जेन्ना ते काल राती येताले तेन्ना ते खंय तरी वाटेर रावले कारणान तेंचो बोल्सांतल्यान मोबायल पडलेलो. मोबायल ते काडपाक गेले तेन्ना तेंच्या हातीक कोण तरी चावलो म्हणून अशें ताणें आपल्या वांगडा आशिल्ल्या ताका सांगलें. तेन्ना आनी तितूंत भितर एक प्रश्न निर्माण जाता की जेन्ना ते अनमोडच्यान येता जेन्ना येता तेन्ना मोल्या सारकेलें रान गांव जे आसा ते रान आसता त्या कारणान खंय तरी हेल्थ फॅसिलिटी कितें तरी आसपाक जाय आसली. करेक्ट. आनी आयज आमचो गव्हर्नमेंट खंय तरी फेल थारलेलो आसा थंय हेल्थ फॅसिलिटी जावपाक. कित्याक कुळ्या मोल्या भागा सारकेल्या लोकांक जेन्ना कितें मेडिकल एमर्जन्सी आसता तेन्ना तांकां फोंड्या नाल्यार उजगांव तिस्कार वयचें पडटा. आनी आयज जर थंय एक कुळ्या बीन एक हॉस्पिटल जावपाचे मार्गार आसलें ते खातीर 8 वर्सां आनी अजून पेंडींग आसा. समज ते जर एक प्रायमरी हेल्थ सेंटराक हितून कन्वर्ट जावन जर ते जाल्ले जाल्यार खंय तरी केतन भाटीकाराकूय खंय तरी बेगीन चान्स मेळटा आसलो की ट्रिटमेंट घेवपाक. करेक्ट. थंय लोक मोठ्या प्रमाणान अशें उलोवपाक लागलेले आसा. आनी जो मोहल्ल्या जो भाग आसा तो अनमोड घाट आनी जो हायवे NH4A थंय जॉयंट आसा तेका लागून खंय तरी रस्त्यार मोठ्या प्रमाणान एक्सिडेंट जाता. आनी थंय खंय तरी मेडिकल फॅसिलिटी आसप ही व्हेरी गरजेची सद्या गरज पडली जाल्ली आसा लोकांक लागून. करेक्ट. तशेंच केतन भाटीकाराचेर येता आसतना जेन्ना तेचो पोस्टमॉर्टम जालो तेन्ना पोस्टमॉर्टमाक जेन्ना तेची बॉडी व्हेली तेन्ना डॉक्टरा कडेन उलोवपाचो प्रयत्न केलो पूण कोणीच उलोवपाक शकलें ना. डॉक्टरान सांगलें की पुलीस SP जो आसा तो तुमकां ते पोस्टमॉर्टमाचो इन्फॉर्मेशन दितलो. सद्या आमी SPक रावल्या. पूण रिपोर्ट SP कडेन गेला, रिपोर्ट SP कडेन पावला म्हणजे तेंच्यांनी धाडला म्हणून सांगलें तुमकां? SP कडेन दिवन धाडला तेणें PI कडेन दिवन धाडला. सो PIनूय काय सांगलें ना अजून रिपोर्टाचे ते आउट करिना. ना अजून रिपोर्ट कांयच आउट जाल्लो ना. आनी खंय तरी अशें थोड्या लोकांक अजुनूय दुबाव आसा की सोरोप जावन जिवाणेक चावून मनीस इतल्या फास्ट डेथ जाता असोय थोड्या लोकां मदीं प्रश्न निर्माण जाल्लो आसा. लोकूय अशें रावता तेन्ना उलयता पूण आतां कशें आहा कितें सांगता तें पोचून घेवपाक जाय. नो डेफिनेटली दामोदर हे खुबश्यो गजाली तेजेर आसा. तेजे एक्सपर्टूय आमकां आतां कनेक्ट जातले जे ह्या सगळ्या विशयाचेर खुबशे वर्सान वर्स रिसर्चूय करता आनी ते काम करता. तेजे कडेन आमी आतां डिस्कस करतले. थँक्स अ लॉट तुमी सकाळच्यान लायव्ह अपडेट आमकां दिता थंयच्यान मडगांवच्यान. आनी आतां जशें तुमी सांगलें तशें एक गजाल खूब बरी उलयली जेणे करून ते मोले भागान आनी कुळे भागान जशें दामोदरान सांगलें की थंय खूब पेंडींग टायमांतल्यान ही गजाल चालू आसा. कुळें PHC जावपाची गरज आसा. फक्त ह्यो विशय न्हू, थंय एक्सिडंट जाता, अपघात जाता तेन्ना हेल्था खातीर मनीस खंय वतलो? फोंड्या तांकां येवचें पडटा. खूब डिस्टन्स आसा थंय मेरेन अश्यो गजाली घडटा. आयज केतन भाटीकर आमच्या बरोबर ना तेच्या खातीर एक हें सुद्दां कारण आसा की PHC थंय जर आशिल्ली आनी थंय जर तांकां ट्रिटमेंट मेळ्ळें जाल्यार म्हाका दिसता खंय तरी ते वाचपाक शकले आसतले. सो वी वील गोईंग फर्दर आमच्या बरोबर थोड्याच वेळान आतां कनेक्ट जातले आमचे एक्सपर्टूय कनेक्ट जातले जे ह्या फिल्डान आसात. डॉक्टर अमित सय्यद. सो तेंचे हांगा रिसर्च सायंटिस्ट आसा ते स्नेक बायट मॅनेजमेंटान तेंच्यांनी कितलींशींच वर्सां काम केल्लीं आसा. तेंचे कडेन आमी वतले. आसा कनेक्टेड आमच्या बरोबर? हॅलो हॅलो हॅलो. कॅन यू कनेक्ट टू डॉक्टर अमित सय्यद? अमित जी आवाज येतोय का तुम्हाला? हां मला येतोय. माझा येतोय? हो हो एकदम. तर अमित जी वेलकम टू द शो. तुम्ही वेळ दिला आमच्याबरोबर कनेक्ट झाला त्याच्यासाठी धन्यवाद. आज हा विषय सकाळपासून आम्ही ऐकतोय. सकाळी उठल्या उठल्या ही बातमी आमच्या कानावर पडली आणि तिकडनं गोष्टी सुरुवात झाली आणि आत्ता पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून हातात मिळालेला नाही पण अशी सोर्सकडनं बातमी मिळाली की ही डेथ साप चावल्याने झालेला आहे अशा पोस्टमॉर्टममधनं आम्हाला समजलेलं आहे. म्हणजे दोनदा बाईट झालं आहे. एकदा स्मॉल बाईट अँड सेकंड बाईट इज अ डीपर बाईट. आणि हे जो डिस्टन्स आहे मोलेवरनं खाली PHC पर्यंत धारबांदोडापर्यंत डिस्टन्स कवर झालं ऑलमोस्ट हाफ एन आवरच्या डिस्टन्समध्ये. बट बाय द टाईम ही रीच टू द हॉस्पिटल ऑलरेडी त्यांची डेथ झाली होती. तुम्ही एक्सपर्ट आहात, एवढी वर्ष तुम्ही फील्डमध्ये आहात आणि स्पेशली स्नेक बाईट मॅनेजमेंट ह्या विषयावर तुम्ही कितीतरी वर्ष 2007मधनं तर स्पेशलायझेशन तुमचं आहे. तुम्ही रिसर्च करतात. काय तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हे सगळं मतलब एक तर मला विषय असा करायचा आहे की एक तर लोकांना ह्याच्याबद्दल माहिती
पोचणं गरजेचं आहे. या वेळेला काय करायला पाहिजे, अशी घटना परत घडू नये, आणि हा स्पेसिफिक विषय तुम्ही कसं बघताय? कसं आहे, एकतर आत्ताची तुम्ही जी घटना सांगितलेली, सर्वप्रथम ही फार दुःखद घटना आहे. का तर यंग जो लीडर होता तो अशा पद्धतीने जाणे हा ॲक्च्युली फार मोठा लोकलला, त्यांच्या फॅमिलीला सदमा आहे. ती जी झालेली जी काय खळगी आहे ती भरून निघणं इम्पॉसिबल आहे. करेक्ट. पहिलं मी त्यांच्या फॅमिलीच्या दुःखात सहभागी आहे. टेक्निकली काही गोष्टी सांगायला गेलं तर अर्ध्या तासामध्ये स्नेक बाईट होऊन डेथ होण्याचे फार रेअर चान्सेस असतात. मोस्टली आपल्याकडं जे एलिपिड फॅमिलीमधले स्नेक आहेत, म्हणजे पर्टिक्युलर आपण नाग, कोब्रा ज्याला म्हणतो तो, किंवा मण्यार, ह्या दोन जे बिग फोर मधले स्नेक्स आहेत याच्यामध्ये या पॉसिबिलिटीज असतात फार रेअर केसमध्ये. मण्यारामध्ये सुद्धा मण्यार जो आहे तो शक्यतो दंश झाल्यानंतर पेशंटला वेळ देतो. वेळ देतो इन द सेन्स ते वेनम सर्क्युलेट होतं, बट ते काय सिम्टमॅटिक जे काय इफेक्ट्स होतात, त्याचे सिम्टम्स जे आपल्याला दिसतात ते फार वेळ देतात, असं म्हणजे इन शॉर्ट मी सांगितलं जाईल. का तर आपल्याला नॉर्मली सुद्धा त्याला सायलेंट किलर म्हणलं जातं. एकतर ज्या वेळेला मण्यार चावला जातो, म्हणजे जो मण्यार जर चावला तर त्याचे फॅनचे मार्क्स तिथं एवढ्या इझिली दिसत नाहीत, त्यामुळं तो तसाही घातक आहे. राहिला विषय कोब्राचा, म्हणजे आपल्या केसमध्ये कोब्राचे चान्सेस असण्याची शक्यता आहे जसं वर्तवली जाते. किंवा दुसरं, जसं तुमच्या रिपोर्टर्सनी सांगितलं, जे फोनवर कम्युनिकेशन झालं त्याच्या अकॉर्डिंगली, एक तर सॉस्केड वायपर नाहीतर कोब्रा, या दोन गोष्टी मला तुमच्या रिपोर्टर्स कडून सांगण्यात आल्या. याचे चान्सेस सांगितले जात आहेत. आता एकतर कोब्रा बाईट झाल्यानंतर हे चान्सेस आहेत की एक्स्ट्रीम रॅपिड डेथ रिपोर्टेड आहेत, पण फार रेअर केसमध्ये. आपल्या केसमध्ये या ठिकाणी बाईट मार्क फार क्लोज आहेत सांगितले जात आहेत. जर आपण कोब्रा कन्सिडर केला तर त्याची जी साईज आहे ती बारकी असणार, सब ॲडल्ट किंवा ज्युएनाईल असणार, आपण गृहीत धरतोय. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहे. आपण कुठल्या कन्क्लुजनला आत्ता पोहोचूच शकत नाही. ऑलरेडी तुम्ही सांगितले की तिथं जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आहेत ते आलेले आहेत, त्याचे काय जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंगली पुढची इन्व्हेस्टिगेशन्स असतील. बट एनिवेज, ह्या गोष्टीमध्ये आपण जसं कोब्राबद्दल सांगत होतो, तर कोब्रा चावल्यानंतर बऱ्याच वेळेला मस्क्युलर प्लाझ्मा किंवा मस्क्युलर पॅरालिसिस होऊन सुद्धा अशा पद्धतीच्या घटना होतात. शिवाय हे डिपेंड असतं त्या रुग्णावर सुद्धा, म्हणजे ज्याला चावलाय त्याची फिजिकल कंडिशन काय आहे, तो कुठल्या डिसीजेसला ऑलरेडी प्रोन आहे का, बऱ्याचशा गोष्टी त्याला हे करतात. अगदी थोडक्यात सांगायला गेलं तर याच्यामध्ये 2 बाईटचे मार्क्स सुद्धा सांगितले गेलेले आहेत, की पहिले जे 2 मार्क्स आहेत ते डीप आहेत, त्याच्यानंतर थोडेसे पुन्हा जे मार्क दाखवले गेलेले आहेत ते वरच्यावर आहेत. ज्या पद्धतीनं ही पूर्ण ट्रॅव्हलिंग हिस्ट्री सांगितली गेलेली आहे किंवा ऍक्सिडेंटल बाईट सांगितला गेलेला आहे, थोडा सस्पिशियस आहे. स्नेक बाईट मध्ये एकतर कुठलाही स्नेक असू दे, सिम्टमॅटिक काही गोष्टी दिसल्या पाहिजेत. आत्ताच्या आपल्या केसमध्ये एकतर या पेशंटचे होठ पूर्णपणे ब्लू आहेत, राईट, इफ आय एम नॉट रॉंग, की आणि फेस सुद्धा निळा झालेल्याचं मला सांगितलं गेलं. डोळे लाल आहेत. याच्यामध्ये होठ आणि फेस ज्या वेळेला निळं होतं त्यामुळे मध्ये सिव्हिअर ऑक्सिजनची कमतरता किंवा पॉयझनिंग, ॲबडॉमिनल पॉयझनिंग मध्ये सुद्धा, म्हणजे जे पॉयझन आपण एखाद्या वेळेला ॲक्सिडेंटली घेतलं जातं तर त्या केसेसमध्ये सुद्धा या पॉसिबिलिटीज आहेत. दुसरं, डोळ्यामध्ये सुद्धा पूर्ण लाल डोळे आहेत. म्हणजे ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या स्नेक बाईटशी मॅच नाही करत आहेत. जर स्नेक बाईट झाला तर त्या लिगामेंटवर किंवा त्या अवयवावर अशा पद्धतीचे, जर रसल्स वायपर असेल, इव्हन कोब्राला वेळ लागतो या पद्धतीचे सिम्टम्स यायला. मी फक्त मार्क्स आणि जे रेडिशनेस, ब्लुइशनेस तुम्ही जे म्हणताय त्या संदर्भात तुम्हाला सांगतोय. त्याला थोडा वेळ लागतो. रसल्स वायपर मध्ये इमिडिएट दिसायला चालू होते, पण पोटामध्ये आणि चेहऱ्यामध्ये हा जो फरक आहे तो एक थोडा सस्पिशियस आहे. दुसरं, बऱ्याच वेळेला असंही होतं
की स्नेक बाईट आता ऍक्सिडेंटली आपण कन्सिडर केला किंवा हा सांगितला गेलेला आहे. हो सिम्पल लॉजिक आहे, एखाद्याला स्नेक बाईट सोडून द्या, टाचणी जरी टोचली हम्म, तरी ऍज अ रिफ्लेक्स तुम्ही हात तिथून बाजूला काढता. हम्म, ठीक आहे, दुसरा बाईटची तिथं चान्सेसच राहणार नाही. ज्या वेळेला तिथे एक बाईट झाला, ऍक्सिडेंटली फोन उचलण्यासाठी गेलेला आहे, त्या ठिकाणी गच्च बाईट झाला असं आपण गृहीत धरू. म्हणजे जे डीप 2 बाईट दाखवले गेलेले आहेत बरोबर. ते अशा पद्धतीनं अगर जर साप चावला तर तो कडकडून चावेल आणि डीप बाईट करेल. बरोबर. मी ज्या वेळेला त्याला हात आरामशीर देईन त्यावेळेला ते पॉसिबिलिटीज आहेत. मला ज्या वेळेला साप चावेल मी ऍज अ रिफ्लेक्स माझा हात काढणार. तिथून ओढण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. त्यावेळेला ह्या बाईट मार्क मध्ये फक्त फँगचे मार्क येणार नाही, तिथं स्क्रॅच मार्क सुद्धा येणार. का तर त्याच्याबरोबर जे त्याच्या मागचे जे दात आहेत त्याचे किंवा जे ऍडिशनल दात असतात त्याचे सपोर्टिव्ह टीथ जे येतात त्याचे फँग्स येतात हम्म, त्याचे सुद्धा मार्क्स तिथे दिसायला हवे आहेत. ओके. दुसरा अजून 2 मार्क ऍडिशनली सांगितले गेलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी 2 वेळा बाईट झाला का, जर बाईट झाला, गच्च बाईट झाला, तर मग मोबाईल तो तिथंच का पडला नाही, हे काहीतरी थोडंसं सस्पिशियस वाटतंय. इट्स पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता स्नेक बाईट संदर्भात तुम्हाला मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. याच्यात अजून तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारा. बरोबर आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट डेफिनेटली आहे. त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑलरेडी आलेला आहे. म्हणजे SP साऊथ जे आहेत सतीश देसाई त्यांनी ऑलरेडी बोलणं झालं. आताच आपली लाईव्ह चालू असताना आमचे रिपोर्टर त्यांच्याकडे बोलले आहेत आणि ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की हे स्नेक बाईट म्हणून कन्फर्म आहे आणि त्यांनी रिपोर्ट असा दिलेला आहे. पण जसं सिच्युएशन जसं सांगितलं गेलं आहे, सिच्युएशन जसं त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी जसं सिच्युएशन सांगितलं त्याच्यावर ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. अदरवाईज इफ द सिच्युएशन इज समथिंग एल्स तर गोष्टी त्याच्यावर डेफिनेटली जाऊ शकतात. तुम्ही असं कितीतरी वर्ष तुम्ही आहात, 2007मधनं तर तुम्ही मॅनेजमेंट स्नेक बाईटच्यावरच रिसर्च वगैरे करता आहेत आणि असले पेशंट्स तुम्ही बघितले असणार. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही अशा इन्सिडंट्स तुमच्या नजरेत झालेल्या आहेत की नाही आधी, म्हणजे इमिडिएट डेथ? एक्स्ट्रीम रॅपिड डेथ आहेत, रिपोर्टेड आहेत. त्या फार रेअरली, म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये 5 ते 6च असे केसेस आहेत ते रिपोर्टेड आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं की ते पेशंट सुद्धा मॅटर करतो की त्याला मागची हिस्ट्री काय आहे त्याची फिजिकल कंडिशन काय आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातात. आणि सिम्पटम्स यायला पाहिजे ना याच्यासाठी, म्हणजे डेथ होईपर्यंत खूपशे स्नेक बाईट symptoms- ज्या वेळेला होतो त्यावेळेला भले तो वायपर असू दे किंवा कोब्रा क्रेट असू दे, याच्यामध्ये सिम्पटम्स तुम्हाला 100% देणार. आणि हे बघा, ज्या हिशोबाने सांगितलं गेलेलं आहे की तो ट्रॅव्हलिंग करताना उतरला, हम्म, एकतर स्नेक झाडा झुडपात आहे, जरी रात्री मध्यरात्री म्हणजे मी जरी गेलो तरी लघवीला असं आत डीप मध्ये जंगलमध्ये जाण्याची मला नाही वाटत काय गरज होती. हम्म, ठीक आहे. दुसरं, ज्या ठिकाणी बुशमध्ये हात घातला म्हणजे मोबाईल पडल्यानंतर बाईट झाल्यावर ऍज अ रिफ्लेक्स तो तेवढ्याच पटकन परत येणं सुद्धा तेवढं 100% तो एक्सपेक्टेड आहे. परत आल्यानंतर मग तो दुसरा बाईट झाला कुठून, हम्म, बरोबर. हे काही प्रश्न जे आहेत ते क्लिअरली इंडिकेशन देत आहेत की समथिंग एल्स इज देअर फॉर शुअर. स्नेक बाईट रिलेटेड आपण डिस्कस करतोय ॲज अ पार्ट ऑफ अवेअरनेस. करेक्ट. म्हणजे हा स्नेक बाईट हा विषय एवढा मोठा आहे की मला नाही वाटत आपण छोट्याशा याच्यामध्ये एक्सप्लेन करू पाहू. नाही डेफिनेटली. स्टील ही जी केस आहे ही थोडीशी सस्पिशियस आहे. ठीक आहे. हे फॉरेन्सिक ठीक आहे. आता जस्ट SP आमच्याकडे बोलले आहेत, SP साऊथ आमच्या रिपोर्टरकडे. ते जस्ट एकदा तुम्हाला पण कळेल, आम्हाला पण ऐकूया लोकांना की SP साऊथ जे सतीश देसाई त्यांची काय बाईट आहे ते आपण ऐकूया. जस्ट ऐकूया सतीश देसाई SP साऊथ व्हॉट ही वॉन्ट्स टू से ऑन दिस. हांव ते सकाळचा मिटिंगेक गेल्लो आसा. रिपोर्ट तुमचे कडेन येवंक अजून ना PID नासतलो. तुमी कितें UD करतले? UD वर रजिस्टर केल्ली आसा, पोस्टमॉर्टम करून बॉडी हँडओवर केला. सस्पिशियस काय म्हाका काय खबर ना. हांव सद्याक आतां हिंग आसा, मिटींग अटेंड करून आत्ताच देंवता. तुमी पळयलोच आसा, आत्ताच देंवता हांव थंय. म्हाका कांयच खबर ना. कितें PIन म्हाका सांगलां. हांवें म्हणजे आत्तां विचारलें, हांवें PI म्हणपाक जालें म्हळ्यार 15-20 मिनट्स म्हणून जालीं. बॉडी पोस्टमॉर्टम करून बॉडी हँडओवर केली म्हणून सांगलें, इतलें सांगलां. आनी हांव मिटिंगेक गेलो, आत्ता ते देंवलो.
म्हाका कांय सद्या तर खबर ना अजून येवंक ना तुमचे कडेन पावना म्हाजी हांव पळयला आतां गेलो जाल्यार म्हाका इन्क्वायरी करून सांगूंक शकता न्हू सद्या हांव तो हिंगाच आसा तुमी पळयलो मरे आतां लिफ्टींतल्यान देंवलो मरे हांव एसपीक ऑलरेडी इन्फॉर्मेशन पावयला बट ते म्हणटा की PI कडेन सगळो रिपोर्ट आसा सो PI तेजेर सांगतलो म्हाका दिसना हेच्या खातीर बीग थिंग्स हॅज टू कॅन ओनली हॅज टू अनावंस कितें रिपोर्ट आसा तो फक्त आजून ते गुपीत कित्याक दवरला रिपोर्ट इतलो म्हाका खबर ना ह्या वटेन हेल्थांतल्यान डॉक्टर म्हणटा की आमी ऑलरेडी पुलिसाक दिल्लो आसा पुलीस आतां SP इज द हेड देर सावथ गोवा SP तांच्या कडेन पावपाकूच जाय ही इज अगेन टेलिंग 2 मिनटान एक्चुअली फोनार PIन सांगपा जाता कितें आहा तो रिपोर्ट पूण ते रिपोर्ट आजून सांगिल्लो ना आमी परत या डॉक्टर अमित आमच्या बरोबर आसात डॉक्टर अमित SP हॅज ऑलरेडी सेड की रिपोर्ट अजून त्यांच्या हातात नाही आला PI कडे दिलेला आहे पण मला नाही वाटत का ते एक दुसऱ्यावर घालत आहेत डॉक्टर म्हणतो की पोलीसकडे आहे पोलीस म्हणतोय PI कडे आहे होपफुली वी विल ऑल्सो रीच टू द PI अँड थिंग्स विल बी क्लिअर मला म्हणायचं आहे की अशा इन्सिडेंटमध्ये एका माणसाला साप चावला तर काय करायला पाहिजे म्हणजे आपल्याला कळत नाही तो साप किती हुशारी आहे त्याचं ऑलमोस्ट कधी म्हटलं अर्ध्या तासात एका तासात माणूस कधी मरू शकतो हे आपण त्या क्षणाला डिसाईड नाही करू शकत पण त्याच्याबरोबर असणाऱ्या माणसाने असल्या परिस्थितीत काय रिॲक्ट करायला पाहिजे ह्याच्यावर जरा तुम्ही सांगू शकाल तर बरं होईल येस बऱ्याच वेळेला काय होतं साप चावला याच भीतीनं माणूस अर्धा खचला जातो आणि साप चावला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो विषारी आहे का बिनविषारी हे बघत बसण्यापेक्षा सर्वप्रथम तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे तिथं डॉक्टरांना जे काय झालेला इन्सिडन्स आहे ते समजून सांगणे गरजेचं आहे आणि ॲडमिट होणे त्याच्यावर काही जर फर्स्ट एड माहीत नसतील तर ते एक्सपेरिमेंट करण्यात काही अर्थ नाही आहे का तर बऱ्याच वेळेला असं होतं म्हणजे पर्टिक्युलरली स्नेक बाईट वेनमस जर असेल तर तो फार सेन्सिटिव्ह असतो चुकीच्या फर्स्ट एडमुळे तो लिगामेंट किंवा तो अवयव आपण अजून खराब करतो त्यामुळे मी इथं जर कुणाला फर्स्ट एड माहीत नसेल स्नेक बाईट कुणाला होऊ नये प्रिकॉशन्स घेतले तर ते अवॉइड करू शकतो पण तरी आपण ॲज अ पार्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट जर आपण असं कन्सिडर केलं की शेतकरी असू दे किंवा ट्रॅव्हल जसं आत्ताची केस आहे एखाद्या वेळेस ट्रॅव्हल करताना पायाला बाईट झाला चुकून पाय पडला तर त्यावेळेला काय करायचं फर्स्ट एड प्रॉपर माहीत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट एड तिथं करा गाडीमध्ये जर फर्स्ट एड बॉक्स प्रॉपर असेल स्नेक बाईट रिलेटेड तर करा तुरंत ट्रॅव्हल करून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावा ह्या केसेसमध्ये कुठलाही साप असू दे तो 100% वाचण्यासाठी टाइम देतोच तुम्ही घाबरला नाही पल्स तुमची कंट्रोलमध्ये असेल हे थोडंसं आपण बोलतो पण ज्याच्या भीती तो एक ॲक्च्युली आपण त्या सुद्धा गोष्टी बघितल्या पाहिजे पण तरी सुद्धा तो पेशंट जर स्टेबल असेल तर 100% त्याला व्यवस्थित टाइम मिळतो हॉस्पिटलमध्ये प्रॉपर ते सिम्टमॅटिक ट्रीटमेंट केली जाते वेनमस असू दे किंवा हे आहे त्याच्यावर प्रॉपर आता ASV सगळीकडे अवेलेबल आहे आत्ताच्या घडीला डॉक्टर सुद्धा एवढे हुशार आहेत की पहिल्यासारखं नाहीये की स्नेक बाईट झालेला केस आला तर मग ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार मग ठराविक वेळ त्याचे बरेचसे प्रोटोकॉल्स आहेत त्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने प्रत्येक स्नेक बाईट हा व्यवस्थित ट्रीट केला जातो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यामुळे स्नेक बाईट झाला तर सर्वप्रथम नजीकच्या हॉस्पिटल्समध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचं आहे डेफिनेटली म्हणजे घाबरू नये आणि न घाबरता स्वतः कूल राहायचं आणि आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं मला वाटतं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही सांगितली आहे कारण हा एवढा मोठा इन्सिडेंट धक्कादायक आहे पूर्ण गोव्यासाठी आणि केतन भाटीकर इज अ व्हेरी यंग यूथ लीडर जे लोकांशी कनेक्टेड आहे आणि त्यांचे ज्या तऱ्हेने त्यांचं हे झालेलं आहे आजच्या दिवशी मला वाटतं ह्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे डॉक्टर अमितजी तुम्ही ऑनलाईन आलात आमच्याबरोबर जोडून ह्या गोष्टीवर डिस्कशन केलं आणि मेन मुद्दा म्हणजे लोकांना याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली त्याच्या खातीर धन्यवाद सो हे थँक्स अ लॉट हे आशिल्ले डॉक्टर अमित जे ऑनलायन आमच्या बरोबर जुळ्ळे हे एक सायंटिस्ट आसा आणि हे डॉक्टर अमित सय्यद जे रिसर्च सायंटिस्ट आणि स्नेक बाईट मॅनेजमेंट हेजे एक्सपर्ट आसा गेली 2007च्यान हे सगळ्यो गजाली ते पळयतात म्हणजे स्पेशलायझेशन ते करतात आणि हे ओवरऑल तुम्ही जर पळयता हे फायनल विज्युअल्स जे तुमकां दिसता सद्या आमच्या स्क्रिनाचेर तुमकां दिसता केतन भाटीकर तांकां जे तेंच्या घरा कडेन थंय हाडले आनी ताच्या उपरांत तांकां आतां लास्ट तेंचे मरणा खातीर तांकां व्हरता तातूंत लोक तुमी जर पळयता इतलो क्रावड तेंच्या खातीर हांगा खंयच तुमकां अपोजिशन रुलींग काँग्रेस BJP कांय दिसना सगळे लोक एकठांय तुमकां हांगा येतना दिसता हेच गोंयचे लोक जेन्ना खंयच्याय मनशाक
पळयता तेन्ना हे विज्युअल्स तुमी पळोवपाक शकता. तुम्ही पळयतात आतांच तुम्ही पळयले केतन भाटीकर तांकां आतां सद्या ते लिडर जिखून तर येवना पूण म्हाका दिसता आयच्या विज्युअलान तर ते ऑलरेडी जिखिल्ले आसा. ज्या तरेन लोकांची काळजां मनां तेंच्यांनी जिखिल्ली त्या परेन तेंची जी इच्छा आशिल्ली तेंच्यांनी एक दीस तरी आमदार जातलो. बिकॉज पणजे सुद्दां तेंच्यांनी कॉन्टेस्ट केल्ले आनी फोंड्या हे दुसऱ्या फावटी तेंच्यांनी कॉन्टेस्ट केले. तेंचो बेल्ट फर्स्ट टायम 77 मतांनी ते पडले आनी सेकंड टायम बाय इलेक्शन कॅन्सलूच जालें. सो हे तिनी फावटां जर पळयता जर पॉलिटिकली जे रिवायव जाले तेज्या नंतर तेंची ती इच्छा आशिल्ली म्हाका दिसता आयज तेंच्या लोकांचो जो क्रावड पळयत जाल्यार लोकांच्या मनात ते सदांच उरतले हाच्या बद्दल डावटूच ना. आयज आमी हांगाच थांबता. तुमी पळयता तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र टीव्ही.